गुणवत्तापूर्ण दुधाचे उत्पादन आणि दैनंदिन दूध उत्पादनामध्ये वाढ यासाठी गोकुळ संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये NDDBच्या सहयोगातून दुधाळ जनावरांसाठी संतुलित आहार व्यवस्थापन कार्यक्रम सक्षमपणे राबवला जात आहे। यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रबोधन आणि मार्गदर्शन, दूध वाढीसाठी सकस चाऱ्याची लागवड आणि उत्पादन, चारा प्रक्रिया, सुक्या चाऱ्याचे व्यवस्थापन अशा कृती कार्यक्रमांचा समावेश आहे। याचंच पुढचं पाऊल म्हणजे केंद्र शासनानं नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या सहभागातून देशभरात खास वैरणीवर काम करणाऱ्या वैरण उत्पादक कंपन्या सुरू केल्या आहेत। शेतकऱ्याच्या गोठ्यातील दुधाळ जनावरांना सकस, पौष्टिक, प्रक्रियायुक्त चारा तसेच सुका चारा कमी खर्चात उपलब्ध व्हावा। शिवाय पशुपालन आणि दूध उत्पादन हा व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याला सोपा, किफायतशीर, फायदेशीर व्हावा हाच उद्देश। या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 5 वैरण उत्पादक कंपन्या सुरू केल्या आहेत। त्यापैकी गोकुळ दूध संघाशी संलग्न शिंदेवाडी मुरगुड येथील गो ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनी, जी दिनांक 29 जून 2023 पासून नोंदणीकृत झाली, दिनांक 22 जुलै 2023 या दिवशी कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील 25 गावांचे क्लस्टर करत गो ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनीच्या नवीन कार्यालयाचे तसेच वैरण गोदामाचे उद्घाटन नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे व्यवस्थापक माननीय शुभंकर नंदा यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला। यावेळी गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक माननीय योगेश गोडबोले, पशुसंवर्धन व्यवस्थापक माननीय उदयकुमार मोगले आणि डॉक्टर दयावर्धन कामत उपस्थित होते। यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना आसपासच्या 25 गावांमधील शेतकऱ्यांना भेटी देत त्यांना वैरण उत्पादक कंपनीचे सभासद बनवले। गावोगावी सभा मेळावे घेत वैरण उत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली। परिसरातील या 25 गावांमधील सभासद तसेच शेतकऱ्यांना ॲडव्हान्टा 756 मका बियाणे देऊन त्यांच्याशी तयार मका वैरण खरेदीचा करार केला। प्रत्यक्ष वैरण प्लॉटवर भेटी देत हिरव्या वैरण पिकाची पाहणी आणि आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य केलं। त्याचबरोबर मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी फेरोमेन सापळेही वैरण पिकामध्ये लावले। यामुळे कमीत कमी कीटकनाशकाच्या वापरासह तसेच भरपूर उत्पादनासह हा पौष्टिक चारा तयार होण्यास मदत झाली। ही तयार मका वैरण 2500 रुपये प्रति टन या दरानं जागेवर खरेदी करून त्याची कापणी, वाहतूक करत या मका वैरणीचे सायलेज बेल तयार केले। सायलेज बेल तयार करताना आणलेली मका वैरण चाफ कटर यंत्राने योग्य आकारात कुट्टी करत आणि त्यामध्ये उत्तम प्रतीचे सायलेज कल्चर वापरून योग्य त्या प्रेशरने प्रेस केले आणि प्लास्टिक पेपरने रॅप करून हवाबंद सायलेज बेल तयार केले। अशा प्रक्रियेमुळे अतिशय उत्तम प्रतीचा दीर्घकाळ टिकणारा पौष्टिक चारा तयार झाला। आता हे तयार झालेले सायलेज बेल्स मागणीनुसार जिल्हाभर गोठाधारकांना कंपनीमार्फत पोहोच केले जात आहे। सकस सुका चारा म्हणून तुरीचे काड, हरभरा काड, गहू काड आणि कडबा कुट्टी अशा सुक्या चाऱ्याची विक्री 9 ते 11 रुपये प्रति किलो या दरानं कंपनीमार्फत केली जाते। शिवाय अशा वैरण खरेदीवर रुपये 1000 प्रति टन याप्रमाणे गोकुळ दूध संघ उत्पादकांना अनुदान देत आहे। आतापर्यंत 400 टन सुक्या चाऱ्याची विक्री कंपनीमार्फत केली आहे। गो ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनीमुळे शेतकऱ्यांना सहज प्रक्रियायुक्त चारा उपलब्ध झालाय आणि याचा थेट लाभ दूध उत्पादकांना होत आहे। आतापर्यंत 100 टन सायलेज बेलची विक्री झाली। तसेच तयार मका असलेल्या शेतकऱ्यांना 50 मेट्रिक टन सायलेज तयार करून दिले। आतापर्यंत 800 टन सुक्या चाऱ्याची विक्री गो ॲग्रीटेक कंपनी मार्फत केली आहे। 500 किलो ॲडव्हान्टा 756 मका बियाणाची विक्री, 100 किलो सायलेज कल्चरची विक्री। पुढील नियोजित उपक्रम गो ॲग्रीटेक कोल्हापूर FPO मार्फत सुरुवातीला परिसरातील 50 गावात माती परीक्षण करून FPO मार्फत मका बियाणे पेरून देऊन पिकासाठी लागणारे सेंद्रिय तसेच रासायनिक खताचे डोस सवलतीच्या दरात FPO मार्फत पुरवले जाणार आहेत।
मक्यावरील किडीचे नियंत्रण ऑर्गॅनिक पेस्टिसाइडद्वारे करण्याचे नियोजन आहे. मका पीक वाढीसाठी आवश्यक त्या सर्व सूचना सॉफ्टवेअर मार्फत SMS द्वारे दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर FPO मार्फत BSc ॲग्री 2 कर्मचारी निवडून त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या थेट प्लॉटवर जाऊन मार्गदर्शन करण्याचे नियोजन आहे. तयार झालेला मका मिल्की स्टेजला असताना कंपनीच्या हार्वेस्टरद्वारे कापून कुट्टी करून कंपनीच्या प्लांटवर आणून बेलरच्या साह्याने बेलिंग करून क्वालिटी सायलेज बनवून जिल्हाभरातील पशुपालकांना रूट वाईज योग्य दरात पोहोच करण्याचं नियोजन आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यातील तूर, चना, जवार, रागी, राईस, ग्राउंडनट अशा व्हरायटी पिकांचे न्यूट्रिशियस स्ट्रॉ म्हणजेच अवशेष कॉम्पॅक्ट करून कोल्हापूर जिल्ह्यातील डेअरी फार्मवर योग्य दरात पोहोच करण्याचे पुढील नियोजन आहे. हे मेकिंग पुढील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मक्याबरोबरच सुक्या चाऱ्याच्या वैरणी पिकवून तो योग्य दरात खरेदी करून कॉम्पॅक्ट करून डेअरी फार्मवर पोहोच करण्याचे नियोजन आहे. 2026 पासून सायलेज बेस्ड TMR रेडी टू ईट आणि फॉडर ब्लॉक बनवण्याचे नियोजन आहे. गौ ॲग्रीटेक मार्फत डेअरी फार्मसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्याचा मॉल सुरू करण्याचे ध्येय आहे. क्वालिटी मिल्क फ्लो मस्ट गो ऑन. थँक यू.